Hello, dear students. I'm Mr. S.N. Badani from Elvage Junior College, Panchoti, Nasik. Welcomes you all once again. Friends, today we are going to deal with our next poem, that is poem number 2.2 on your textbook, page number 99. Poem number 2.2, Indian Weavers. A very best poem by a very renowned Indian English writer, the poetess Sarojini Naidu. So today we are going to deal with that poem. Before going to the poem, let's have some information about the poetess सरोजिनी नायडू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधल्या 2.2 इंडियन व्ह्युअर्स या पोएमचा अभ्यास करणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 99वरती ही पोएम त्या ठिकाणी आहे. अँड वी आर गोइंग टू स्टडी द पोएम टुडे. सो बिफोर गोइंग टू द पोएम, लेट्स सी some important information about the poetess Sarojini Naidu. This name is very much familiar with you, and you may have read it in history of India and in the freedom fighting struggle. There you must have read that name, Sarojini Naidu. Sarojini Naidu was born on 13th of February 1879 and died on 2nd of March 1949. She was a political activist and feminist. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी झाला होता, तर त्यांचा मृत्यू हा 2 मार्च 1949 रोजी झाला होता. त्या भारतातल्या एक प्रसिद्ध अशा पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट होत्या आणि त्याच्याचबरोबर त्या फेमिनिस्ट चळवळीच्या देखील कार्यकर्त्या होत्या. द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष बनल्या होत्या त्या. A poet who earned the sobriquet of Nightingale of India, and along with that her writing as a poet earned her the sobriquet that is the Nightingale of India. त्यांना त्यांच्या कवितेच्या त्यांच्या योगदानामुळे त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया असं म्हटलं जात असतं. नाइटिंगेल इट इज अ सिंगिंग बर्ड. या ठिकाणी दाखवला आहे तुम्हाला, हा या प्रकारचा एक सिंगिंग बर्ड आहे आणि आपण त्याला बुलबुल पक्षी म्हणतो. तर तीसुद्धा उपाधी त्यांना देण्यात आलेली होती. द फर्स्ट इंडियन वुमेन हू बिकेम द गव्हर्नर ऑफ इंडिपेंडेंट इंडिया. शी वॉज ऑल्सो द फर्स्ट इंडियन वुमेन हू बिकेम द गव्हर्नर ऑफ इंडिपेंडेंट इंडिया. सो दिस इज द शॉर्ट अँड ब्रीफ sketch of the poetess Sarojini Naidu. And she was a multilingual personality. It is said that her poems had English words but an Indian soul. It is said that her poems had English words but an Indian soul. असं म्हटलं जातं की त्यांच्या कवितेला शब्द जरी इंग्रजी असले पण त्यांचा जो आत्मा आहे, त्याचा जो बेस आहे तो भारतीय आहे. आणि अशा या भारतातल्या सुप्रसिद्ध अशा कवयित्री सरोजिनी नायडू यांची जी पोएम आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सो अबाउट द पोएम. सो what the poem is about, what is the theme of the poem, what is the central idea of the poem. In the present poem, the poet talks about 3 particular times of a day. In the present poem, the poet talks about the 3 particular times of a
डे, दिवसातले 3 विशिष्ट वेळांचा त्याविषयी त्या बोलत आहेत. व्हॉट आर दे? ईच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ अँड ईच स्टांजा ऑफ द पोएम represents its time of the poem represents 3 important events of human life. And what are the important events? So these are of course birth, adulthood and death. In the poem, the poem consists only 3 stanzas and each stanza consists 4 lines. या कवितेमध्ये 3 स्टांजा आहेत, 3 कडवे आहेत आणि प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहेत आणि प्रत्येक कडवं हे दिवसाचा एक वेळ त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतं आणि तो वेळ इट स्टँड्स फॉर द इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. त्या माणसाच्या आयुष्यातल्या घटना त्या ठिकाणी तो वर्णन करतो. सो अलॉंग विथ द टाईम द पोएट ऑल्सो यूज द कलर अँड त्या वेळेसोबतच तिने कलरची इमेजरी पण छान पद्धतीने वापरली. द कलर्स मेन्शन्ड इन ईच स्टांजा आर सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट्स द मूड्स ऑफ द इव्हेंट्स. सो ऑल ऑफ यू नो द सिम्बलिझम ऑफ द कलर्स. प्रत्येक रंगाला एक प्रतीक आहे, कुठला तरी रंग कुठला तरी एक प्रतीक एक रिप्रेझेंट करत असतो. सिम्बलिक मिनिंग ऑफ द कलर्स. So, in the 3 stanzas of the poem, the poetess talk about the 3 important events in human life, and to represent that, she uses the color imagery and blending of the time of a day and using of the color imagery, she represents the human life. माणसाचं जीवन तिने या 3 कडव्यांमध्ये रिप्रेझेंट केले. सो द पोएटेस सरोजिनी नायडू इज समवॉट व्हेरी मच फिलॉसॉफिकल हेअर. सी हेअर स्पीक्स अबाउट द ह्युमन लाईफ. ती माणसाच्या जीवनाविषयी बोलते अँड द स्पिरिच्युअलिटी ऑफ ह्युमन लाईफ इट इज. आणि याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं की हर पोएम्स, तिचे ज्या पोएम्स आहेत दे डेफिनेटली हॅड इंग्लिश वर्ड्स बट ॲन इंडियन सोल, but an Indian philosophy, but an Indian culture, but an Indian traditions. So all these words she used in the poem, they are unique itself and they represent the message. They gives us the message what the poets want to talk with us. So let's move to the poem. We are going to study the poem stanza wise. Let's see the first stanza of the poem. I am going to read the first stanza. Look at the lines. Weavers weaving at a break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wings of halcyon wild, we wave the robes of a newborn child. So the poem, the first line of the poem, the first stanza of the poem, in the very beginning the poet ask a question. तिने एक प्रश्न विचारला आहे. टू whom she is speaking with us, with कोणाशी ती बोलते? टू द वीवर्स. वीवर्स मीन्स विणकाम करणारे. and she asked, weavers weaving at a break of a day. At a break of a day, that is the dawn, पहाट, सूर्योदय. break of a day, that is dawn, पहाट, सूर्योदय. Weavers weaving at a break of a day. What is the figure of speech in this line? Yes, you guessed right, it is alliteration. Which consonant is repeated? W consonant is repeated. So what is the definition of alliteration? The consonantal sound at the beginning of a word repeated in a quick succession. So W sound is repeated here and it is an example of alliteration. So what she asked to the viewers, why do you weave a garment so gay? Gay, happy, cheerful. आणि ती व्ह्युअर्सला प्रश्न करते की एवढ्या सकाळी सकाळी पहाटे ॲट अ ब्रेक ऑफ अ डे, सूर्योदयाच्या वेळेस
तुम्ही जे गारमेंट्स विणतायत त्या आनंदी मूडमध्ये, त्या आनंदी तुमच्या वातावरणामध्ये तुम्ही ते काय विणतायत. ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ हॅल्सियन वाईल्ड. सो हॅल्सियन, it is a bird, a kingfisher, a bird which has bright colorful plums. एक किंगफिशर सारखा किंवा किंगफिशर हा एक पक्षी या ठिकाणी पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे पहा. सो इट इज अन इमेज ऑफ हॅल्सियन बर्ड. सो द पोएट हेअर यूज दिस वर्ड हॅल्सियन अँड इट इज अ बर्ड. अँड हाऊ इट इज डिस्क्राइब्ड, अ बर्ड विच हॅज अ ब्राईट कलरफुल plums. So blue as the wings of Halcyon wild. So look at the use of color imagery. What do the blue color stands for? It stands for innocence, it stands for trust, it stands for loyalty. And so she said, what is the color of the garment? Blue. What is the mood of the weaver? Gay. When do they weave? At a break of a day. केव्हा ते विणकाम करताय? दिवसाच्या सुरुवातीला. त्यांचा विविंगच्या वेळेसचा मूड कसा आहे? गे, हॅपी, आनंदी. कोणत्या कलरचे कापड विणतायत? ब्ल्यू. आणि तो कलर कशाचं प्रतीक आहे? इनोसन्स, ट्रस्ट, लॉयल्टी. अँड कोणता बर्ड तिने वापरलेला आहे? हॅल्सियन. इट इज अ बर्ड लाईक किंगफिशर. वी व्ह्यू द रॉब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. सो लुक ॲट दिस इमेज, a robe of a newborn child. So the weavers are weaving the robes of a newborn child. नवीन जन्माला आलेल्या मुलासाठी ते कपडे विणता आहेत. So this is the first stanza of the poem. And what is the time of a day? Yes, it is a break of a day. It is a dawn, पहाट, सूर्योदयाचा वेळी. What is the mood of the weavers? Yes, gay, happy, आनंदी. What is the color of the garment? Blue. And what are they weaving? They weaving a robes of a newborn child. So हा कवितेचा पहिला स्टांजा आहे. ती क्वेश्चन विचारते. सो द क्वेश्चन्स हेअर, these are not the regular questions, but they are what they are called. They are the rhetorical questions. They are the rhetorical questions. You know very well what is rhetorical question. A question that is asked for to make a statement emphatic. The purpose of this type of question is not to get answer, but what is the purpose? To state the statement rhetorical, also to state the statement emphatical. So this is the first stanza of the poem. Now look at the second stanza. Weavers weaving at a fall of night, why do you weave a garment so bright? Like the plums of peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. So second stanza of the poem. She asked the same question. तोच प्रश्न तिने विचारलाय. Weavers weaving, but what is the time here? At a fall of night. At a fall of night means it is the twilight. It is the beginning of light. It is the beginning of night. रात्रीची सुरुवात म्हणजे संध्याकाळचा हा वेळ आहे. Weavers weaving at a fall of night. रात्रीच्या वेळेची सुरुवात म्हणजे संध्याकाळ. The time when the sun sets and the night begins. सूर्यास्त होऊन रात्रीला सुरुवात होते तो कालावधी. आणि त्यामध्ये त्या रात्रीच्या आणि संध्याकाळचा तो कालावधी. सो व्हॉट इज द टाइम ऑफ अ डे? इट इज अ फॉल ऑफ नाईट. इट इज अ ट्वायलाईट. तो संधी प्रकाशाचा जो वेळ म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला संधी प्रकाश. म्हणजे उजेडी दिवस आणि अंधारी रात्र यांच्यामधला जो अर्ध्या तासाचा कालावधी असतो तो वेळ या ठिकाणी मेन्शन केला आहे. अँड वाय डू यू वीव अ गार्मेंट सो ब्राईट? व्हॉट इज
द ब्राईट. अँड या ठिकाणी ती प्रश्न विचारते, वाय डू यू व्ह्यू द गारमेंट सो ब्राईट लाईक द पम्प्स ऑफ पीकॉक पर्पल अँड ग्रीन. So here, look at the use of the birds. In the first stanza, she used the bird halcyon. And what was the color? Blue. But here in the second stanza, she used the bird peacock. And the plumes of that peacock, the color of that peacock's plumes are purple and green. And this color, that purple color, it is a sensitive color. green color green color symbolize fertility. Green color symbolize renewal. Green color symbolize youth. So she used the color imagery, symbolic meaning of that colors very effectively. So in the second stanza of the poem, she uses two colors, that are the green and purple. And the purple color is the sensitive, it stands for sensitiveness. And the green color, that stands for, the symbolic meaning of the green is fertility, is youth, इज रिन्युअल, नवचैतन्य, याच्यासाठीचा हा ग्रीन कलर आहे. आणि तो पिकॉकच्या फिदर्सचा, त्याच्या पंखाचा तो कलर त्या ठिकाणी तिने यूज केला आणि पिकॉक हा बर्ड तिने या ठिकाणी वापरलेला आहे. वी व्ह्यू द मॅरेज व्हील्स ऑफ अ क्वीन. मॅरेज व्हील, सो लुक ॲट दिस इमेजेस, मॅरेज व्हील और दिस वन. ओके, सो मॅरेज व्हील, त्याला आपण मराठीमध्ये चुनरी किंवा घुंगट वगैरे म्हणतो असं. अँड सो द सेकंड स्टांजा, इन द सेकंड स्टांजा ऑफ द पोएम, शी स्पीक्स अबाउट द सेकंड स्टेज ऑफ ह्युमन लाईफ, दॅट इज मॅरेज. अँड इट इज अ फॉल ऑफ नाईट. टाइम इज द फॉल ऑफ नाईट. व्हॉट इज द टाइम हेअर? अ फॉल ऑफ नाईट, बिगिनिंग ऑफ नाईट. व्हॉट इज द मूड? The garments, the viewers, they are bright, they are cheerful. So when there is the marriage ceremony, what type of mood do we have? We are very cheerful mood. We laugh, we dance, and we enjoy. So what is the mood of the viewers? They are bright, they are shining. There is the spirit, there is the beginning, there is the what we said, the feelings of happiness in their mind. And the colors we use here is the purple and green, and the birds we use is the peacock, the plumes of peacock, the feathers of peacock. And what do they view? काय विणताय ते? मॅरेज व्हील. व्हील म्हणजे घुंगट, चुनरी है ना, या ठिकाणी दाखवलं आहे या पद्धतीने. इट इज कॉल्ड द व्हील. अँड द कलर ऑफ द व्हील इज, व्हॉट इज द कलर ऑफ द व्हील? दॅट इज पर्पल अँड green. Means it is the like the color of the peacock's feather. पिकॉकच्या पंखांसारखा तो रंग आहे. ओके, and now next move the last stanza of the poem. weavers weaving solemn and still. Weavers weaving solemn and still. What do you view in the moonlight chill? White as a feathers and white as a cloud, we view a dead man's funeral shroud. So the third stage of human life, that is the end of human life, she speaks about. Look at the stanza once again. Weavers weaving solemn and still. What is the mood of the viewers here? They are solemn, they are still, शांत आहेत, निशब्द आहेत, they are खिन्न आहेत, शांत आहेत, निशब्द आहेत. अँड ह्या मूडमध्ये, या रिलिजियसली सिरियस मूडमध्ये ते दिसत आहेत तिला, व्ह्यूवर्स विविंग सॉमन अँड स्टील. शांत, खिन्न, उदास अशा मूडमध्ये ते आहेत. ती त्यांना परत प्रश्न विचारते,
What do you view in the moonlight? Chill. Moonlight. Night. चिल, शांत, गारठावा, गार. एखाद्या दुःखाच्या क्षणी आपलं शरीर कसं थंडगार होऊन जातं. आपला मूड कसा होतो? शांत होतो, स्टील होतो, सॉमन होतो. सो द व्ह्युअर्स आर ऑल्सो स्टील. देर इज द सेन्स ऑफ व्हॉट वी सेड, त्यांच्या मनामध्ये खिन्नता आहे, ते उदास आहेत. ती रात्र जी आहे ती पण थंडावलेली रात्र आहे. भावनाशून्य सगळेजण त्या ठिकाणी दिसत आहेत. अँड थर्ड लाईन, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. सो कलर इमेजरी, व्हाईट. And here she used the word white cloud. White cloud. So clouds. When there is the rainy atmosphere, what is the color of the cloud? Dark one. दाट ढग दिसले की आपण म्हणतो की पाऊस पडणार आहे. पण कधी कधी आकाशामध्ये आकाश ढगाळलेलं असतं पण ते व्हाईट असतात क्लाउड. ते ढग असतात पण ते पाऊस पाडू शकत नाही. दे आर द स्टेराईल क्लाउड्स. दे आर द स्टेराईल क्लाउड्स. सो तिने तो पांढरा कलर वापरला आहे आणि जनरली हा एंड ऑफ द ह्युमन लाईफ तिला या ठिकाणी शो करायचं आहे. अँड दॅट व्हाईट प्युरिटी, दॅट व्हाईट कलर, व्हाईट ॲज द फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. रात्र आहे, चांदणी रात्र आहे, मूनलाईट आहे, पण कशी ती चील आहे. अँड कलर कसा आहे त्या व्ह्युअर्सच्या कपड्यांचा? व्हाईट आहे. आणि तो सिम्बलिक तिने कशाशी त्याला जोडलेला आहे? व्हाईट क्लाउड्सशी. स्टेराईल क्लाउड, द क्लाउड्स दॅट कॅनॉट प्रोड्यूस रेन. असे ढग की ज्याच्यातनं पाऊस पडू शकत नाही. इनफर्टॅलिटी, स्टेराईलनेस, द स्टेराईल क्लाउड्स, व्हाईट क्लाउड्स दॅट कॅनॉट रेन. त्याच्यातून पाऊस पडू शकत नाही असे ढग तिने वापरले त्या ठिकाणी. सो व्हाईट ॲज द फिदर्स अँड व्हाईट ॲज क्लाउड. वी व्ह्यू द डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. आणि काय विणता येते? द डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. त्या नाईटमध्ये त्या फ्युनरल श्राऊडला आता ते दॅट नाईट स्टँड्स फॉर द एंड ऑफ ह्युमन लाईफ. द नाईट स्टँड्स फॉर एंड ऑफ ह्युमन लाईफ. सो ॲज आय सेड इन द इंट्रोडक्टरी पार्ट, इन द प्रेझेंट पोएम देर आर ओनली 3 स्टांजाज. 3 स्टांजा या कवितेमध्ये आहेत आणि प्रत्येक स्टांजा हा माणसाच्या आयुष्याचा एक एक भाग वर्णन करतो आहे. जसं की या ठिकाणी फर्स्ट स्टांजा, इट इज द ब्रेक ऑफ अ डे. पहाट आहे, सूर्योदय आणि माणसाचा जन्म वर्णन करतो आहे. सेकंड स्टांजा आहे, इट इज द फॉल ऑफ नाईट. संध्याकाळचा वेळ आहे आणि माणसाचे अडल्टहूड, त्याचं तारुण्य वर्णन करतो आहे आणि त्याचं वैवाहिक जीवन वर्णन करतो आहे. आणि लास्ट स्टांजा हा डेथ, द एंड ऑफ ह्युमन लाईफ वर्णन करतो आहे. सो दिस इज द शॉर्ट सिम्पल. ही साधी सिम्पल पोएम आहे. फक्त 3 स्टांजा या कवितेमध्ये आहेत. जर रायमिंग वर्ड्स पाहिले, लुक ॲट द रायमिंग वर्ड्स ऑफ द फर्स्ट स्टांजा. दे आर द डे, गे, वाईल्ड अँड चिल्ड. And what is the rhyming scheme? A, A, B, B. Look at the second stanza. Look at the rhyming words. कोणते rhyming words आहेत पहा? Gaze, yes. Night, bright. Green and queen. And what is the rhyming scheme? A, A, B, B. And third stanza, still, chill, cloud, shroud. And what is the rhyming scheme? A, A, B, B. So one important thing here, इलिप्सिस, यूज ऑफ इलिप्सिस. हे जे 3 डॉट दिसत आहे पहा तुम्हाला, या ठिकाणी पण दिसत आहे, इकडे पण ब्राईट नंतर 3 डॉट दिसत आहेत आणि इकडे गे नंतर पण 3 डॉट दिसत आहेत.
So grammatically they are called ellipses. व्याकरणामध्ये त्यांना इलिप्सिस असं म्हणतात. वाक्यरचनेत अगर अभिव्यक्ती म्हणजे जरुरी असणाऱ्या शब्दांचा लोप, त्याला त्याच्या पुढे काहीतरी मिनिंग सांगायचा असतो, त्याला त्याच्या पुढे काहीतरी सांगायचं असतं. सो हेअर सिम्बलिझमचा तिने फार प्रतिकात्मकतेचा फार चांगला वापर तिने कवितेमध्ये केला आहे. आणि हे जे इलिप्सिस तिने वापरलेत ना, दॅट स्टँड फॉर द ब्रह्मा विष्णू अँड शिव. दॅट स्टँड्स फॉर द ब्रह्मा विष्णू अँड शिव. व्हॉट इज ब्रह्मा? क्रिएटर. तो क्रिएटर आहे, या जगाचा त्याने क्रिएटर आहे. अँड दॅट इज द बर्थ, बिगिनिंग. बरोबर आहे. सेकंड, विष्णू सस्टेनर है ना. विष्णू काय? सस्टेनर आहे. विष्णू इंथुझियाझम शो करतो, सस्टेन करतो लाईफला. अँड द थर्ड इज द शिव. व्हॉट इज शिव? डिस्ट्रॉयर. तो नाश करणार आहे. सो ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे तिन्ही या ठिकाणी वापरलेले आहेत. बर्थ, यूथ अँड डेथ हे माणसाच्या आयुष्यातले 3 स्टेजेस तिने या पोएममध्ये सांगितलेले आहेत. The poem is in the form of soliloquy. I think the poem is in the form of soliloquy. Okay, and the poet speaks here. The figures of speeches used in the poem, they are the alliteration, simile and metaphor. These 3 figures of speeches are used in the poem, and the poem it is in a 3 stanzas. This is okay for today. In our next lecture we will see the brainstorming and appreciation of the poem. Okay, thank you.